तुमची पण मीनरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मीन राशीच्या मंडळींनो, येणाऱ्या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक भयंकर आणि अकल्पनीय चमत्कार घडेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण आकाशातील नक्षत्राची आणि ग्रहांची अशी काही रहस्यमय व प्रचंड शक्तिशाली हालचाल सुरू झाली, जी तुमच्या नशिबाचे चक्र पूर्णपणे फिरवून टाकेल. तुमचा राशीस्वामी गुरु आणि इतर प्रबळ ग्रहांची शुभदृष्टी थेट तुमच्या राशीवर पडत असल्यामुळे येणाऱ्या दिवसात 5 अशा अद्भुत आणि अंगावर काटा आणणाऱ्या सकर्मक घटना घडतील, ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका रात्रीत कलटानी देतील. अनेक वर्षापासून थांबलेली कामे वेगाने मार्गी लागतील. पैशाचा असा योग बनेल की तुमचे वर्षानुवर्षाची आर्थिक तंगी कायमची संपुष्टात येईल. परंतु थांबा मंडळी, हा काळ जेवढे मोठे वरदान घेऊन येतोय, तेवढंच तो एका भयंकर व काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संकटाची सुद्धा चाहूल देतोय. कारण ग्रहांच्या हालचालीत 2 अत्यंत वाईट व धोकादायक घटना तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर एका क्षणात तुमच्या हातात आलेला आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो आणि आयुष्यभराचा पश्चाताप तुमच्या पाठीशी लागू शकतो. त्यामुळे मंडळींनो, नक्की काय घडणार आहे तुमच्यासोबत? कोण पाडणार आहे तुमच्या विश्वासाचा बळी? आणि कशी मिळणार आहे तुम्हाला अथंग समृद्धी? 5 शुभ घटना आणि 2 वाईट घटना. या घटनेचे रहस्य समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अजिबात चुकू नका. कारण ग्रहांचा हा गंभीर इशारा आहे की तुम्ही आज दुर्लक्षित केलं तर उद्या वेळ निघून गेली असेल. चला तर मग मंडळींनो, आज तुमच्या भविष्याचा तो गुप्तपट आणि जाणून घेऊया तुमची संपूर्ण भविष्यवाणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास असेल त्यांनी प्रत्येकाने कमेंट केलीच पाहिजे. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, तर मीन राशीच्या मंडळीनं ग्रहाचे नक्षत्र असं काही अद्भुत योग बनत आहेत, ज्यामुळे तुमच्या भाग्याचा बंद दरवाजा कायमचा उघडला जाईल. ग्रहांचा राजा मानला जाणारा गुरु आणि इतर शुभ ग्रहाची अद्भुत दृष्टी थेट तुमच्या धनस्थानावर पडत आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि पहिली सकर्मक घटना पडेल, ती म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड मोठा अनपेक्षित बदल. अनेक दिवसापासून अडकलेले पेमेंट, थकलेली वसुली किंवा जी रक्कम जी रक्कम मिळणे अगदी अशक्य झाली होती, ती सुद्धा अचानक तुमच्या हाती येईल. मीन राशीच्या जातकांनो, ज्या लोकांनी भूतकाळात कुठे गुंतवणूक करून ठेवली होती किंवा व्यापारात नवीन पाऊल टाकले होते, त्यांना प्रचंड मोठा नफा मिळण्याचे दाट योग बनत आहेत. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षाची पैशाची तंगी एका क्षणात दूर होईल. डोक्यावरील आर्थिक ताण कमी झाल्यामुळे मनात एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होईल. परंतु हा मोठा धन लाभ होत असतानाच आकाशातील ग्रहाची दृष्टी एका वेगळ्याच रहस्याकडे इशारा करत आहे. मीन राशीच्या जातकांनो, हा अथंग पैसा आणि समृद्धी तुमच्याकडे चालून येत असताना सावध राहा. कारण या पैशासोबतच तुमच्या आयुष्यात एक न पाहिलेला आणि अत्यंत कपटी शत्रूचा छुपा प्रवेश होईल. हा होणारा अचानक धन लाभ आणि तुमची वाढती श्रीमंती नेमकी कोणाच्या नजरेत भरेल आणि तुमच्या जवळची कोणती व्यक्ती तुमच्या या आनंदावर विराजमान घालण्याचा प्रयत्न करेल, हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच मीन राशीच्या जातकांना तुमचं करिअर, नोकरी आणि व्यवसायामध्ये दुसरी सर्वात मोठी सकर्मक घटना घडणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा आणि मानसन्मान इतका प्रचंड वाढेल की तुमचे विरोधकही चकित होतील. वरिष्ठांचे संपूर्ण सहकार्य लाभल्यामुळे अनेक दिवसापासून रखडलेली उत्पन्नती किंवा पगारवाढ अचानक मंजूर होण्याचे दाट योग बनत आहेत. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात नवीन विस्तार करू इच्छित असाल तर ग्रहांची शुभदृष्टी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. परंतु मीन राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचं करिअर प्रगतीच्या शिखरावर पोहोचत असताना दुसरीकडे ग्रहांचा हाच योग तुमच्या आयुष्यातील पहिली भयंकर वाईट घटना घेऊन येत आहे. कारण कामाच्या ठिकाणी तुमची घोडादौड पाहून तुमच्या अत्यंत जवळच्या लोकांच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, ज्याला स्वतःचं मानून मनातले गुप्त सांगता, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचू लागते. तुमच्या विश्वासातील व्यक्ती वरिष्ठांचे कान भरून किंवा गुप्तपणे अडथळे जाणून तुमची नोकरी आणि प्रतिष्ठा धोक्यात आणू शकते. त्यामुळे मीन राशीच्या मंडळींनो, हा पाठीत खंजीर खुपसणारा कोणताही बाहेरचा शत्रू नसून
तुमच्या अगदी जवळचा आणि दररोज तुमच्या सोबत उठबस करणारा माणूस आहे. त्यामुळे या काळात कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक आयुष्यात कोणावरही अंधळा विश्वास ठेवणं, स्वतःच्या आगामी योजना जाहीर करणं किंवा महत्त्वाचे कागदपत्र कोणाच्याही हाती सोपवणं टाळा. अन्यथा एक लहानशी चूक तुमच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकते. त्यासोबतच मीन राशीच्या जातकांना तुमच्या कौटुंबिक आयुष्यात तिसरी सर्वात मोठी सकर्मक घटना घडणार आहे. गेले अनेक महिन्यापासून घरातले वातावरणात चाललेले जे वाद होते, मानसिक तणाव होता किंवा कुटुंबातील गैरसमज होते, ते आता अचानक पूर्णपणे संपुष्टात येतील. ग्रहांची सुबरदृष्टी तुमच्या कौटुंबिक स्थानावर पडल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन प्रत्येक कोपऱ्यात आनंदाच्या आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी, प्रेम आणि संवाद वाढेल. बऱ्याच काळापासून रखडेल एखादे मोठे मंगल कार्य किंवा शुभ सोहळा तुमच्या घरात अचानक ठरण्याची दाट शक्यता आहे. नात्यामधील आलेला कठोरपणा दूर होऊन कौटुंबिक एकोपा अधिक मजबूत होईल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभल्यामुळे आणि मुलांच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा उंचवेल. परंतु या हसत्या खेळत्या आनंदी वातावरणात अचानक एका जुन्या गुप्तवरून मंडळींनो व मालमत्तेच्या विषयावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वाढू शकते. आनंद साजरा करत असताना जुन्या गोष्टी उकरून काढणं किंवा कोणाच्या चिथव्या वाणीला बळी पडणं टाळा. अन्यथा घरातलीच आनंद चिंतित बदलू शकतो. कुटुंबाची गुप्ते बाहेर जाऊ न देणे हीच तुमची सर्वात मोठी ढाल असेल. त्यासोबतच मीन राशीच्या मंडळींनो तुमच्या आयुष्यात चौथी सर्वात मोठी सकर्मक घटना घडेल. ती म्हणजे आरोग्यात होणारा अभूतपूर्व व मोठा बदल. गेले अनेक महिन्यापासून जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी दीर्घकालीन आजाराने, शारीरिक थकव्याने किंवा मानसिक तणावाने त्रस्त असेल तर या काळात आरोग्यात कमलेची आणि वेगाने सुधारणा होईल. जुने त्रास दूर होऊन तुमच्या शरीरात व मनात एक नवी सकर्मक ऊर्जा संचरेल. मीन राशीच्या मंडळींना एकीकडे तुमचं आरोग्य सुधारत असताना दुसरीकडे आकाशातील ग्रहाची स्थिती तुमच्या आयुष्यात दुसरी भयंकर वाईट घटना घेऊन येत आहे. अचानक एका अनपेक्षित आर्थिक संकट किंवा मोठा गुप्त खर्च तुमच्या मानगुटीवर बसू शकतो. घाई गडबडीत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय, विश्वासाने दिलेले मोठे कर्ज किंवा कायदेशीर अडचणी तुमच्या खिशाला किंवा मानसिक शांततेला मोठा सुरंग लागू शकतो. हा अनपेक्षित झटका तुम्हाला अचानक मोठ्या आर्थिक संकटात आणू शकतो आणि हातात आलेली सर्व जमापुंजी एका क्षणात रिकामी होऊ शकते. या काळात कोणतीही मोठी जोखीम घेणं, लॉटरी किंवा शेअर बाजारात आंधळेपणाने पैसे गुंतवणे तुम्हाला प्रचंड महागात पडू शकतं. हा काळ अतिशय सतर्क राहण्याचा आहे, कारण हीच एक निष्काळजीपणाची चूक सुखी आयुष्यातील शांतता कायमची हिरावून घेऊ शकते. मीन राशीच्या मंडळीनं तुमच्या आयुष्यात पाचवी व सर्वात मोठी सकर्मक घटना घडेल. ती म्हणजे तुमच्या अनेक वर्षापासून स्वप्नाची आणि इच्छेपूर्ती तुमच्या राशीवर बनणारा दुर्मिळ ग्रहयोग तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडेल. स्वतःचे घर खरेदी करणं असो, नवीन वाहन घेणं असो, दीर्घकाळापासून अडकलेली सरकारी कामे असो मंडळीनं किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे असो, या सर्व गोष्टी तुम्हाला अनपेक्षित व प्रचंड मोठे यश मिळवून देतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात ठरेल. भूतकाळातील कष्टाचे आणि संघर्षाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. परंतु लक्षात ठेवा, 5 मोठी सकर्मक घटना घडणार तर आहेतच, परंतु वर सांगितलेले 2 भयंकर धोके आणि वाईट घटनाही उंबरठ्यावर उभे आहेत. विश्वासघात आणि अचानक येणारे मोठे संकट या 2 गोष्टीपासून जर तुम्ही स्वतःचे रक्षण केले तर या काळापासून म्हणजेच या काळासारख्या उत्तम काळ तुमच्या आयुष्यात दुसरा कोणताच असणार नाही. या 2 भयंकर घटनांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 5 शुभ घटनांचा 100% लाभ मिळवण्यासाठी एक विशेष उपाय नक्की करा. उपाय सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. दररोज किंवा दर गुरुवारी सकाळी उठून ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम बृहस्पती नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. तसेच गुरुवारी गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात पिवळ्या वस्तूचं, चणा डाळीचं किंवा अन्नाचे दान करावे. श्री विष्णूंची आणि गुरुकृपाची मंडळींनो, श्री विष्णूची आणि गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर सदैव राहील व सर्व संकटे दूर होतील. तर अशा प्रकारे मीन राशी जातकांनो ग्रहाचा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यात सदैव कायम राहावा म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव नक्की लिहा आणि सर्व संकटे दूर करा असं नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि हो मंडळी, जेणेकरून हे 2 मोठ्या धोक्यापासून वेळेवर सावध राहतील. ज्योतिषशास्त्र संबंधित अचूक माहितीपूर्ण दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे कमेंट नक्की करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना
श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 आदे.